नमस्ते. हे कोकणातले लाल पोहे आहेत आणि हे एकदम चविष्ट लागतात. तर ज्यावेळी धान्य भात पिकतं आणि ते घरात आणलं जातं ना, त्यावेळी प्रत्येकाच्या घरामध्ये त्याचे पोहे, लाल पोहे बनवून ते प्रत्येकाच्या घरी आणले जातात. आणि हा कालावधी साधारण दिवाळीचा असतो आणि म्हणूनच दिवाळीला ना आमच्याकडे पहिल्या दिवशी पोहे, लाल पोहे धुवून त्याच्यामध्ये गूळ घालून, वेलची पूड घालून असे गोड पोहे बनवले जातात आणि देवाला त्याचाच नैवेद्य दाखवला जातो आणि तेच पहिल्यांदा खाल्लं जातं. आणि ना दिवाळीच्या वेळी जर कोणी गावातून आमच्याकडे त्यावेळी भरपूर माणसं यायची आणि ते लोक आले की हीच सुदाम्याची भेट म्हणून आम्हाला ते घेऊन यायचे आणि आम्ही त्यावेळी ते खायचो. आणि आमच्या लहानपणी ना आम्ही हे चहामध्ये घालूनसुद्धा हे पोहे खायचो, लाल पोहे. आत्ताची पिढी तर दुधामध्ये केलॉग्स, चोकोस किंवा हॉर्लॅक्स घालून खातात, पण ह्याची चव ज्यांनी खाल्ली ना त्यांनाच ती कळणार. आणि ह्याचे हे तिखट पोहेसुद्धा खूप छान होतात. आणि आता ना ही भेट यायची बंद झाली, कारण का माहिती आहे, कुटुंब लहान झालं, शेती कमी झाली आणि गावाकडून येणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी झाली. पण तुम्ही मात्र हे दुकानातून विकत आणून खा. मला हे पोहे, चहा आणि पोहे खूप आवडतात. थँक्यू.